कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी खासदार निलेश लंके जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहे। सकाळपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगा, सकाळपासून तुम्ही आंदोलनाला या ठिकाणी बसलेला आहात? जे सगळ्यात महत्त्वाची जी मागणी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव आणि दुधाला सुद्धा हमी भाव मिळाला पाहिजे। त्या मागणीसाठी आम्ही सकाळपासून गणपतीचं दर्शन घेऊन या ठिकाणी पावन गणपतीचं दर्शन घेतलं। पावन गणपतीचं दर्शन सुद्धा का घेतलं? गणपती या शासनाला पावला पाहिजे आणि सुदबुद्धी दिली पाहिजे, कारण शेतकऱ्यांचा तरी हिताचा विचार करा म्हणून आज आम्ही विचारपूर्वक गणपतीचं दर्शन घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। कारण तुम्ही पाहिलं असेल, आम्ही ज्या मागण्यांसाठी आज या ठिकाणी बसलेलो आहे त्या मागण्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या आहे। आपण जर भारत देशामध्ये जर शेतकरी जर सुखी झाला तर भारत देश प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही। आणि भारतामध्ये महाराष्ट्र हा कृषीच्या बाबतीत एकदम अग्रभागी असणारं राज्य म्हणून या महाराष्ट्राकडे पाहिलं जायचं। आणि त्या महाराष्ट्रात आज सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तर शेतकऱ्यांच्या जर आत्महत्या थांबवायच्या असेल तर शेतीमालाला चांगला बाजारभाव दिला पाहिजे। आज कांद्याची काय परिस्थिती आहे, सोयाबीनची काय परिस्थिती, कपाशीची काय परिस्थिती जर पाहिलं, आज कांद्याला कधी कधी बाजारभाव वाढतो, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कमी होतो। तर त्यामुळं हमी भाव मिळाला पाहिजे। आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो तो व्यवसाय म्हणजे दूधधंदा। त्या दूधधंदा शेतीला जोडधंद्याच्या व्यवसायामुळं अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवनमान उंचावलं। पण आजच्या या परिस्थितीमध्ये शेतीच्या दुधाला, आपलं दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला जर बाजारभाव पाहिला, तुम्ही पाहिला असेल, ही जर पाण्याची बाटली मार्केटमध्ये घेतली, हीच पाण्याची बाटली ही 25 रुपयाला पाण्याची बाटली भेटती। आणि जर ते पाणी खाली केलं आणि त्याच्यात जर दूध भरलं तर याला बाजारभाव मिळतो 22-23 रुपये। जर अशी परिस्थिती असेल तर कसा शेतकरी सुखी होणार आहे? त्यामुळे आमची मागणी ही आहे प्रामुख्याने, आमच्या दुधाला 40 रुपये लिटर दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे। बाकी राज्यांची परिस्थिती पहा, गुजरातमध्ये 40, 41, 42 रुपयापर्यंत बाजारभाव दुधाला मिळतो एका लिटरला। पुढे गेल्यानंतर पंजाबमध्ये जर तीच परिस्थिती पाहिली, पंजाबला 45 रुपये रेट मिळतो। जर महाराष्ट्रात ही का परिस्थिती? आम्ही त्या दिवशी आदरणीय सुप्रियाताई, आमचे खासदार भगरे साहेब असो, बजरंग बाप्पा असो, कल्याण काळे असो, आम्ही एकत्रित त्या ठिकाणी पियुष गोयल साहेबांना भेट घेतली आम्ही। त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की दुधाच्या बाबतीतले जे सर्व काही अधिकार असतील ते राज्य सरकारच्या स्तरावरच होत असतील, त्यामुळं तिथं आम्हाला काही न्याय मिळाला नाही। त्यामुळं आमची हीच मागणी आहे की आमच्या दुधाला कमीत कमी 40 रुपये रेट मिळाला पाहिजे। हे अनुदान वगैरे काही नको, अनुदान जाहीर करायचं, भपकेबाजी करायची, जाहिरातबाजी करायची, कुठेतरी बॅनर छापून आणायचे आणि 5% लोकांना सुद्धा त्याचा बेनिफिट मिळत नाही। फक्त शेतकऱ्यांना, आधीच शेतकरी कष्टी झालाय, आधीच शेतकरी दुःखी झालाय, त्याला फक्त नादवायचं, हे कागद गोळा कर, तो कागद गोळा कर, आणि नंतर सांगायचं तुझं अनुदानच नाही आलं, हेच नाही आलं। 4-5% लोकांना अनुदान आलं तर त्याच्यात मग आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी उडी घ्यायची का चेक वाटपच माझ्या हाताने ठेवा, हे ठेवा। अरे हे आम्हाला भीक नको, आम्हाला 40 रुपये रेट मिळाला पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी। तुम्ही सकाळपासून या ठिकाणी बसलाय, 4 ते 5 तास झालेला आहे, मात्र म्हणजे अधिकारी आले होते, मात्र नेमकी चर्चा काय झाली? अधिकारी प्रांत साहेब आलते आणि ॲडिशनल आपलं निवासी जिल्हाधिकारी ना, उपजिल्हाधिकारी हे येऊन गेले, पण त्यांना काय नाही, आम्ही आमचं पत्र दिलं पण ते काय बोललं नाही, फक्त आले आमच्या बरोबर, कशी तब्येत व्यवस्थित आहे विचारलं आणि गेले निघून। म्हणजे वास्तविक पाहता एक लोकप्रतिनिधी जर आज ठीक आहे, मी शेतकऱ्याच्या भूमिकेत आज जरी बसलो, पण मी पण काहीतरी लोकप्रतिनिधी आहे ना। जिल्हाधिकाऱ्यांनी येणं हे तसं गरजेचं आहे, तसं अपेक्षित आहे येणं। म्हणजे असं काय आम्ही काय कायदा सोडून सांगत नाही, कुणी आम्हाला जर कायदा शिकवायची भाषा करीत असेल की जिल्हा अधिकाऱ्यांना जाता येत नाही त्यांचा डायस सोडून, असं काय नाही। लोकप्रतिनिधी आल्यानंतर जावं लागतं, लोकप्रतिनिधीचे काय त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं अपेक्षित होतं, पण कुणी आलेलं नाही। कशामुळे आले नाही? कशामुळे आलं नाही आता थोड्या वेळाने गाठ पडला विचारतो ना मी, कशामुळे आलं नाही। त्यांना फोन आला असेल ना, काल तर जमावबंदीचा आदेश जारी केला ना। अहो शेतकऱ्यांसाठी लढतोय ना,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, संविधानामध्ये दिले, आपल्याला आपला अधिकार मांडण्याचा अधिकार आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे आपल्याला. आणि जर आम्ही आज न्याय मागण्यासाठी, माझ्या शेतकऱ्यांचा न्याय मागण्यासाठी मी जर या ठिकाणी येत असताना रात्री जर जमावबंदीचा आदेश जारी केला जातो कलेक्टर साहेबांकडून, हे चुकीचं आहे. हे कोणाच्या आदेशाने चालतो सगळ्यांना माहिती आहे. कोणाच्या आदेशाने आज इथं आले नाही, कोणाच्या हे सुद्धा माहिती आहे. अरे आमच्या एखाद्या जर मंत्र्या-संत्र्याची गाडी आली तर आत गाडी जाती ना, आमची शेतकऱ्याची बैलगाडी आली तर गेटवर अडवली, पोलिसांनी अडवली. आता पुढची दिशा कशी असणार आहे, मग काय पुढची रणनीती असणार आहे, कधीपर्यंत हे आंदोलन? पुढली दिशा सगळ्यात महत्वाची आज हे शांततेच्या मार्गाने, आणि थोडं आम्ही आमचे मेन पदाधिकाऱ्यांनी आंदोलन आज केलेलं आहे. उद्या आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमा होणार आहे. आणि उद्या तर आम्ही छावणीच मांडणार आहे. इथं सगळे गुरं ढोरं घेऊन येतो, बकरं पण आणतो, सगळे बकरं माझ्याकडेच बकऱ्याच्या 2-3 खंड्या आहेत, घेऊन येतो, आणून सोडितो इथं, सगळे डिरीज चालू करतो इथं उद्या. म्हणजे जोपर्यंत मागणी तुमची पूर्ण होणार नाही हा, काहीतरी रिझल्ट मिळाला पाहिजे ना साहेब, बरोबर आहे ना? तुम्हाला तरी पटतं का आम्ही तसंच उठून जायचं का? त्याच्यामुळं हे आउटपुट मिळणं चाहिए, कारण माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. नक्कीच जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू असणार असल्याचा इशारा जो आहे तो खासदार निलेश लंके यांनी दिलेला आहे. कॅमेरा विक्रमणकर पुन्हा जाय TV9 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.